हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे TY BComचा प्रोसेस कॉस्टिंग हा टॉपिक आपण इथे स्टार्ट करतोय आणि प्रोसेस कॉस्टिंगचा फर्स्ट प्रॉब्लेम आज आपण इथे घेणार आहोत. थिअरी पार्ट या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे. फर्स्टली मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवते. अ प्रोडक्ट passes through two process X and Y before completion during a certain period. 10,000 units of material were introduced in process X at cost rupees 40,000. After processing in process X, 9,000 units of proceeds material were transferred to process Y. For finishing from process Y, finally 8,600 units of finished products were obtained and transferred to finished goods store. Further data regarding normal waste cost are given below. आता नेक्स्ट तुम्हाला प्रोसेस एक्स अँड वायचं मटेरियल दिलेलं आहे, लेबर दिलेत, ओव्हरहेड्स दिलेत, नॉर्मल वेस्टचं पर्सेंटेज दिलं, रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ वेस्ट पर युनिटचं इथे तुम्हाला रुपीजमध्ये दिलेले आहे. आणि इथे आपल्याला 4 अकाउंट्स तयार करायचे आहेत. प्रोसेस एक्स, प्रोसेस वाय, नॉर्मल लॉस अकाउंट, अबनॉर्मल लॉस अकाउंट आणि अबनॉर्मल गेन अकाउंट. तर आता यानंतर आपल्याला प्रोसेस वायचा सुद्धा सेम फॉर्मॅट आहे. आणि बघा, फर्स्टली आता आपल्याला इनपुट दिलेला आहे टू इनपुट 10,000 दिले. युनिट्सच्या कॉलममध्ये आपण 10,000 घेणार आहोत. रुपीजच्या कॉलममध्ये त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 14,000. नेक्स्ट टू मटेरियल, $10,000. नेक्स्ट दिले टू लेबर, $20,000. नेक्स्ट टू ओव्हरहेड्स, $10,000. आता इथे आपण आपली एंट्री अशी झालेली आहे अकाउंट, म्हणून आपण प्रोसेस एक्स अकाउंटच्या डेबिटला मटेरियल अकाउंट, लेबर अकाउंट आणि ओव्हरहेड्स अकाउंट घेतले. आणि मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स अकाउंट इथं आपण तयार करणार नाही आहोत, पण जर केले असते तर त्याच्या क्रेडिटला आपण बाय प्रोसेस अकाउंट असं घेतलं असतं. आणि आता नॉर्मल लॉसची एंट्री अशी होते, नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट, म्हणून आपण प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला घेणार बाय नॉर्मल लॉस अकाउंट. इथं आपल्याला सांगितलेलं आहे 10,000 वरती त्याने 8% दिलेला आहे नॉर्मल लॉस, म्हणून 10,000 इंटू 8% घेतला. आणि त्याचा पर युनिटचा रेट दिलेला आहे आपल्याला ₹5. तो आपण इथे घ्या. मग युनिट्स येणार 10,000 वरती 8%ने 800 आणि त्याची अमाऊंट येणार आहे 4,000. आता बघा, 10,000चा आपण इनपुट टाकलेला आहे, त्याच्यामधून आपला नॉर्मल लॉस झालेला आहे 800 युनिट्सचा. आणि त्याने आपल्याला ट्रान्सफर केलेले प्रोसेस वायला ट्रान्सफर केलेले युनिट्स दिलेले आहेत बाय ट्रान्सफर ऑफ प्रोसेस वाय. ते युनिट्स दिलेले आहेत आपल्याला 9,000. त्याची अमाऊंट आपल्याला मिळालेली नाही. आता आपल्याला 10,000 मधून 800 गेल्यानंतर आपल्याला 9,200 ऍक्च्युअली आपल्याला युनिट्स मिळायला हवे होते. म्हणजे आपण एक्सपेक्ट किती केले होते, जर 10,000 आपण इनपुट टाकल्यानंतर नॉर्मल लॉस आपला झालेला आहे 800 युनिट्सचा, म्हणजेच आपल्याला प्रोडक्शन मिळायला हवं होतं 9,200.
पण या ठिकाणी आपल्याला मिळाले किती 9000 म्हणजेच एक्स्ट्रा आपले 200 युनिट्सचा कमी मिळालेत. म्हणून जे कमी मिळालेले आहेत आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा जर कमी मिळाले असतील किंवा शॉर्टेज आलं असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत अबनॉर्मल लॉस. म्हणून बाय अबनॉर्मल लॉस 200 युनिट्स आणि 1652 ही अमाऊंट येते. पण ही अमाऊंट इथे कशी फाइंड आउट करायची त्याचा एक फॉर्म्युला आहे. इथं आपल्याला प्रोसेसचे जे ट्रान्सफर केलेलं आहे त्याचे सुद्धा आपल्याला अमाऊंट दिलेली नाहीये आणि याची ह्या अबनॉर्मल लॉसची सुद्धा आपल्याला अमाऊंट माहिती नाहीये. मग ती काढण्याचा एक फॉर्म्युला आहे तो बघा असा. नॉर्मल कॉस्ट ऑफ आउटपुट per unit is equal total cost minus sale of normal loss. Divide by input quantity minus quantity of normal loss. आता इथं आपण आधी टोटल करून घेऊयात म्हणजे आपल्याला इथं त्या फिगर्स फिलअप करायला मिळतील. इथं 10,000 याची टोटल आली 18,000. याच टोटल आपण इकडे फिलअप करूयात. 10,000 इथे आली 18,000. आता टोटल कॉस्ट मध्ये $18,000 minus 4,000 divide by 10,000 minus 800 आणि म्हणून आपल्याला रेट ऑफ पर युनिट मिळाला. रेट ऑफ पर युनिट 8.26 रुपीज. हा आपल्याला पर युनिटचा रेट इथे आपण फाइंड आउट केलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फिलअप करून अमाऊंट. आणि आता हा पर युनिटचा रेटने आपण इथे 9,000 ला मल्टिपल करायचं म्हणजे जे 10,000 आपले जे इनपुट आहे त्याच्यामधूनच आपल्याला हे फिनिश्ड गुड्स मिळाले किंवा आउटपुट मिळालेलं आहे 9,000. मग या पर युनिटने जर आपल्याला याला मल्टिपल केलं तर आपल्याला ही अमाऊंट मिळेल. आणि अबनॉर्मल लॉसच्या सुद्धा युनिट्सला आपण या 8.26 नी मल्टिपल केल्यानंतर 1,652 अशी अमाऊंट मिळते. आणि ही इथे आपली 74,348 अशी अमाऊंट येते. आणि हा झाला आपला प्रोसेस एक्स अकाउंटचा कंप्लीट झालं. आता नेक्स्ट बघा प्रोसेस वाय अकाउंट. प्रोसेस वाय अकाउंट मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे. फर्स्ट आता इथे जे आपलं ट्रान्सफर केलेलं फर्स्ट एक्स प्रोसेसचं जे आउटपुट आहे जे आपण वाय अकाउंटला ट्रान्सफर केलं ते आपलं इथे असणार आहे. सेकंड प्रोसेसचं इनपुट असणार आहे. म्हणून टू इनपुट 9,000 आणि त्याचे टोटलची अमाऊंट आलेली आपल्या 74,348. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे मटेरियल. $5,000 to labor 15,000. Next to overheads 8,000 आणि इकडे बाय
नॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस आपल्याला वाय अकाउंटमध्ये पर्सेंटेज दिलेला आहे त्याने 5% आणि पर युनिटचा रेट दिलेला आहे 8 रुपीज. म्हणून आता 5%ने आपले इथं किती आले युनिट्स 450 इंटू 8 घेणार आपण इथे आणि याची अमाऊंट येते मग 3600 एवढी. आणि आपल्याला फिनिश्ड गुड्स दिलेला येते बाय फिनिश्ड गुड्स 8600 एवढं आपल्याला फिनिश्ड गुड्स दिलेला आहे. मग आता 9000 मधून जर 450 युनिट्स गेल्यानंतर आपल्याला 8600 युनिट्स मिळाले. ॲक्च्युअलमध्ये जर आपला नॉर्मल लॉस मायनस केला 9000च्या इनपुटमधून तर आपल्याला 8550 एवढे मिळायला पाहिजे होते, पण इथे 50 युनिट्स हे आपल्याला एक्स्ट्रा मिळालेत. मग आता आपल्या लक्षात यायला हवं होतं जर आपण एक्सपेक्ट केल्यापेक्षा जर शॉर्टेज आले युनिट्सचं तर तो काय असतो अबनॉर्मल लॉस असतो. आणि जर आपण एक्सपेक्ट केल्यापेक्षा जर एक्स्ट्रा युनिट्स आपल्याला मिळाले तर तो काय असतो अबनॉर्मल गेन असतो. मग अबनॉर्मल गेन आपण डेबिटला लिहिणार आहोत प्रोसेस अकाउंटच्या टू अबनॉर्मल गेन युनिट्स आहेत त्याचे 50, पण याची आपल्याला अमाऊंट माहिती नाहीये आणि ती फाइंड आउट करायचे. जो मगाशी मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितलेला त्या फॉर्म्युलामध्ये अबनॉर्मल गेनची आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि तो जो मगाशी तुम्हाला नॉर्मल कॉस्ट ऑफ आउटपुट पर युनिट हा जो फॉर्म्युला मी दिलेला होता त्याच्यामध्ये फिलअप करायचे आहेत इथल्या टोटल्स आणि मग आपण फाइंड आउट करायचे आहेत या अमाऊंट्स. तर त्या मी ऑलरेडी इथे फाइंड आउट केलेले आहेत. या साईडचे टोटल येते आपले 9050 आणि इकडची येते टोटल 1,02,925. ते आपण टोटल इकडे टाकून घेऊयात 1,02,925 आणि ते अमाऊंट फिलअप केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये आपल्याला या अमाऊंट मिळतात इथे 99,325 आणि इथे मिळते 577 अशी अमाऊंट आपल्याला मिळते. आता हा झाला आपला प्रोसेस वाय अकाउंट तयार झालं. यानंतर आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे नॉर्मल लॉस अकाउंट, अबनॉर्मल लॉस अकाउंट आणि अबनॉर्मल गेन अकाउंट. त्याचा सुद्धा फॉर्मॅट सेम आहे जसं आपण प्रोसेस एक्स आणि प्रोसेस वायचा बघितलं तसंच. अबनॉर्मल लॉस, अबनॉर्मल गेन आणि अबनॉर्मल नॉर्मल लॉसचा. आता इथे बघा इथे आता आपण प्रोसेस एक्स मध्ये नॉर्मल लॉस क्रेडिट साईडला घेतला म्हणजे एंट्री काय झालेली नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. म्हणून आपण आता प्रोसेस अकाउंटच्या डेबिटला घेणार टू प्रोसेस एक्स अकाउंट. प्रोसेस एक्स मध्ये आपल्याला 800 युनिट्सचा लॉस झालेला नॉर्मल लॉस आणि त्याची अमाऊंट होती 4000 आणि प्रोसेस वाय मध्ये आपल्याला प्रोसेस वाय अकाउंट इथे आपल्याला 450 युनिट्सचा लॉस झालेला आणि त्याची अमाऊंट होती 3600. आणि आता अबनॉर्मल गेन हा आपल्याला झालेला प्रोसेस वाय मध्ये. मग अबनॉर्मल गेनची एंट्री कशी होते अबनॉर्मल गेन अकाउंट डेबिट टू नॉर्मल लॉस अकाउंट. म्हणून आपण नॉर्मल गेन आता आपण इथे क्रेडिटला घेणार आहोत बाय अबनॉर्मल गेन बाय अबनॉर्मल गेन. इथे युनिट्स येणार 50 आणि अमाऊंट येणार आहे
550 577 आणि जो डिफरन्स येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत बाय कॅश 1200 7023 म्हणजे टोटल येते इथे 1250 7600 1250 7600 ओके. नेक्स्ट आता अबनॉर्मल लॉस अकाउंट. आता अबनॉर्मल लॉस आपल्याला झालेला आहे प्रोसेस एक्स मध्ये, म्हणून टू प्रोसेस एक्स अकाउंट. इथे आपली एंट्री अबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट, म्हणून आपण अबनॉर्मल लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रोसेस अकाउंट घेतलं आणि प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला आपण अबनॉर्मल लॉस अकाउंट घेतलेला आहे. त्याची अमाऊंट आहे आपली 1652 आणि जो डिफरन्स येणार आहे तो आपण बाय कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. बाय कॉस्टिंग P&L अकाउंट ट्रान्सफर. आता इथे आपला अबनॉर्मल गेन झालेला, अबनॉर्मल लॉस झालेला तो 200 युनिट्सचा बाय कॅश ₹5. स्क्रॅपचं जे आपल्याला पर युनिटचं त्यांनी दिलेलं होतं 200 युनिट्सचं, म्हणून आपण इथे 200 × 5 करून ते अमाऊंट आपण घेणार आहोत. स्क्रॅपचा आपल्याला जो रेट दिलेला होता त्या रेटने मल्टिपल करून. आणि आता इथे टोटल टाकूयात. टोटल आली 200, इथे आली 1652 200 1652 अशी, आणि डिफरन्स येतोय 652. नेक्स्ट बघा, नेक्स्ट लास्ट अकाउंट आहे आपलं अबनॉर्मल गेन अकाउंट. आता अबनॉर्मल गेन अकाउंटला एंट्री येणार आहे टू नॉर्मल लॉस अकाउंट. कारण नॉर्मल लॉसच्या क्रेडिटला आपण घेतलेलं आहे बाय अबनॉर्मल गेन अकाउंट. त्याची कॉन्ट्रास्ट एंट्री आपण इथे घेतोय. इथे आहेत 50 रुपीजचा आपला हे आहे, त्याचा पर युनिटचा आपल्याला रेट दिलेला होता ₹8, म्हणून 8 × 50 केल्यानंतर इथे अमाऊंट येणार आहे. आपल्या स्क्रॅपचा रेट दिलेला ₹8. 8 × 50 केल्यानंतर येणार आहे 400. आणि क्रेडिटला आपण घेणार आहोत बाय प्रोसेस अकाउंट बाय अकाउंट. ते युनिट्स आहेत आपले 50 आणि 577 असं आपलं अमाऊंट येणार आहे. नेक्स्ट आता जो डिफरन्स येणार आहे तो पुन्हा आपण ट्रान्सफर करणार आहोत टू कॉस्टिंग P&L अकाउंट. आणि तो डिफरन्स येतोय आपला, इथे अमाऊंट येते आपली टोटलची 577 50 577 आणि म्हणून डिफरन्सची अमाऊंट येते 177. ज्या एंट्रीज आपण प्रोसेस अकाउंटमध्ये ज्यांना नॉर्मल लॉस, अबनॉर्मल लॉस आणि अबनॉर्मल गेनला जिथं डेबिट दिलेलं होतं त्या अकाउंटला, म्हणून आपण इथे प्रोसेस अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे जिथं ह्या अकाउंटला डेबिट दिलेलं होतं त्या अकाउंटला आपण या अकाउंटमध्ये क्रेडिट दिलेलं आहे. याच्या अपोजिट एंट्री आपण इथे करून घेतलेल्या आहेत. आणि अशाच टाईपचे सगळे प्रॉब्लेम्स असणार आहे. तुम्हाला 1 2 किंवा 3. थँक्यू. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा.